नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे पीडब्ल्यू या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड साताऱ्याची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि इथं दिसत असेल आपल्याला पाहिजेत म्हणजेच काय, इथं नोकरीची भरती होत आहे आणि ही भरती तब्बल 263 क्लर्क आणि 60 कनिष्ठ शिपाई या पदांची भरती होत आहे। आता या पदासाठी कोणते भरती प्रक्रियेचे टप्पे आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहेत, वयोमर्यादा काय आहेत, निवडीचे काय टप्पे आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप इथं पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर वेतन श्रेणी किती आहेत, परीक्षा शुल्क कसं आहे, अर्ज कुठं भरायचा, कधीपर्यंत भरायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं सांगण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर बोनस सुद्धा कोण मिळणार आहे, पण कोणाला मिळणार, एक लक्षात ठेवा, तुमचं एक असं वाटत असेल बँकेची भरती आहे तर फक्त मग कॉमर्स वालेच फॉर्म भरू शकतात का, तर कोणत्याही शाखेतील पदवी आहे हे लक्षात ठेवा। पण मी आता पुढे एक बार तुम्हाला मूळ नोटिफिकेशन दाखवतो आणि तुम्ही फॉर्म भरण्याआधी एक लक्षात ठेवा की बँकेच्या मूळ साइडला, ऑफिशियल साइडला जाऊन तुम्हाला हे पीडीएफ अपलोड दिसेल, त्या पीडीएफला व्यवस्थित पाहायचं आणि त्याच्यानंतरच काय तिथं अप्लाय करायचा आहे। चला आपण पुढे जाऊया माझ्या मित्रांनो। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, तर सातारा मध्यवर्ती बँकेमध्ये 263 कनिष्ठ लेखनिक, त्याचबरोबर 60 कनिष्ठ शिपाई अशा प्रकारे भरती होत्या 300 पेक्षा जास्त पदांची। तर ही भरती प्रक्रिया सॉरी तर जे टप्पे आहेत ते माझ्या विद्यार्थ्यांना, पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन तुम्हाला अर्ज फिलअप करायचा आहे, ऑनलाईनच अर्ज फिलअप करायचा आहे लक्षात ठेवा। आणि ही जी साईट दिली आहे साईटवर तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईट, बँकेच्या साईटवर जायचं, व्यवस्थित नोटिफिकेशन एकदा आणि 4दा वाचायचं, त्याच्यानंतर अर्ज भरायचा आहे। यानंतर पुढे पहा काय म्हटलेलं आपल्याला, आपण हे अर्ज भरले, यानंतर आपल्याला दिसेल की अर्ज भरण्याची तारीख 21 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे। सन्माननीय अधिकारी आहेत त्यांची इथं सिग्नेचर दिलेली आहे परवा दिवशी। आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जे काही नोकर भरतीची विस्तृत जाहिरात आहे तिचं आता विवरण पाहतोय आपण की 263 तुम्हाला माहिती आहे क्लास 3 चे आणि क्लास 4 चे 60 पदे आहेत जे शिपायाचे आहेत आणि ते क्लार्कचे आहेत। याचबरोबर आता तुम्हाला माहित असेल की 12 ऑगस्ट पासून अर्ज सुरू झालेले आहेत, तर 21 ऑगस्ट 2024 पर्यंत हे अर्ज असणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा अजून सुद्धा इथे हे आलं नाही, म्हणजे कसं आहे किती अर्ज येतात ते त्यांच्याकडे अधिकार असतात, किती अर्ज येतात, कशा पद्धतीची एक्झाम घ्यायची, किती दिवस पुरणार ते नंतर ठरवल्या जाईल। त्याच्या संदर्भात तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आम्ही सुद्धा अपडेट करू जर आम्हाला भेटली तर, आणि तुम्हाला बँकेकडून सुद्धा अपडेट मिळून जातच असते। आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, त्यानंतर सूचना कोणती दिली आहे, उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या डी सातारा DCCB.in www.satara या साईटला तुम्ही पाहून घेऊ शकता माझ्या मित्रांनो, ठीक आहे। कन्फ्युजन काढण्याकरता तुम्ही स्क्रीनला पाहून घ्या, ठीक आहे। त्याचबरोबर या पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहेत। परीक्षा शुल्क रक्कम 500 रुपये आहेत, 18% जीएसटी असे तुम्हाला काय 590 रुपये भरायचे आहेत, ठीक आहे। हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली तुमची। आता तुम्ही अर्ज भरलेले आहेत, उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना जो अर्ज सादर करीत आहे त्या पदासाठी असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून अर्ज भरावा, बरोबर आहे। तुम्ही जर कधी टायपिंगचे प्रमाणपत्र नसेल किंवा टायपिंग तुम्हाला जमत नसेल, तुम्ही क्लार्कचा अर्ज करत असाल तर तुम्हाला पहिले त्याच्या आधी आपण काय आहे, आपल्याला कुठं अर्ज भरू शकतो, आपण शिपायला भरू शकतो, शिपायला भरायचा, ओके। याचबरोबर माझे विद्यार्थी कुठल्याही पद्धतीची अडचण आली तिथं तुम्हाला नंबर सुद्धा दिलेला आहे। आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय, आता पहा तुम्हाला फॉर्म भरायसाठी सगळ्यात पहिले ज्युनियर क्लर्कच्या 263 ज्या जागा आहेत त्याच्यासाठी वयोमर्यादा 21 ते 38 आहे। कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री सुद्धा चालेल। त्याचबरोबर MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर, पदव्युत्तर, पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाज असल्याचा त्यास काय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। त्याचप्रमाणे इंग्रजी, मराठी, टंकलेखन, लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। वरिष्ठ शिपायासाठी पाहू शकता तुम्ही 60 पद आहेत, 18 ते 38 हे वयोमर्यादा आहेत। कमीत कमी 10वी उत्तीर्ण असल्याचा पोरगा फॉर्म भरू शकतो। त्याचबरोबर इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। आता 31 जुलै 2024 रोजीची वयोमर्यादा काय व शैक्षणिक पात्रता, मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास प्राप्त असतील, इतकं झालं। आता काय म्हणते पहा, उमेदवारास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये
बँकेच्या अन्य कार्यालयांमध्ये नियुक्ती देण्यात येईल. नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवारास 10 दिवसाच्या आत रुजू होणे बंधनकारक राहील. वेतन श्रेणी पहा, क्लार्कला तुम्ही पाहू शकता, कनिष्ठ लिपिकला सुद्धा तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज पद्धती तुम्ही, ठीक आहे, ऑनलाईन अर्ज पद्धती पहा झाली. त्यानंतर आपण काय करू, इथं दिसेल आपल्याला संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. आता काय तुम्ही अर्ज भरलेले आहेत, तुमची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेची माझे विद्यार्थी ओळखपत्र तुम्हाला सोबत आणणे बंधनकारक राहील. निवडची कार्य ऑनलाईन परीक्षा संदर्भात बोललेलं आहे. त्याचबरोबर एक मिनिट, कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या 90 प्रश्नाच्या प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे 90 गुणांची राहील. म्हणजे 90 गुणांची लेखी परीक्षा, हे लक्षात ठेवता तुम्ही. 90 गुणांची लेखी परीक्षा 90 मिनिटासाठी राहील. 1.5 तासात 90 मिनिटात 90 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचबरोबर बँकिंग, गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी या काय म्हणजे परीक्षेचे माध्यम मराठी सुद्धा राहणार आहे. म्हणजे काय, परीक्षेचे माध्यम मराठी असेल आणि कोणते कोणते घटक त्यामध्ये सामील असेल हे तुम्ही पाहू शकता. आता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत तुम्हाला पाहायचं आहे. ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या अनुक्रमे उपरोक्त नमूद एकास 3 या प्रमाणानुसार मुलाखतीस पूर्व बोलवल्या जाईल. ठीक आहे, पात्र उमेदवाराची यादी केल्या जाईल आणि सदर मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना शैक्षणिक इतर संबंधित मूळ कागदपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. मुलाखतीसाठी माझ्या विद्यार्थ्यांनो ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. तसेच मुलाखतीचे स्थळ म्हणते, ठीक आहे. त्याचबरोबर सदर मुलाखत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास काय तुम्ही याच्यावर मेल सुद्धा करू शकता, मेल बॉक्स सुद्धा दिलेला आहे. आता कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे गरजेचे आहे. सदर परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी लागू असेल आणि अनिवार्य असेल. तर पहा कोणते कागदपत्र आहे माझ्या मित्रांनो. एक म्हणजे पहा शैक्षणिक अर्हता, कनिष्ठ लेखनिक या पदाकरिता पदवी परीक्षा, कनिष्ठ शिपाई याच्याकरिता इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र, जन्माचा पुरावा, 10वीचे प्रमाणपत्र, MSCIT टायपिंगचे प्रमाणपत्र ज्याला लागते त्याला, ठीक आहे, टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास म्हटलेल्या उमेदवाराने अर्जात केलेली सर्व प्रमाणपत्रे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस जे तुम्ही प्रमाणपत्रे सांगसाल ते सर्व प्रमाणपत्रे तुम्हाला तिथे देणे बंधनकारक राहील. याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपल्याला काय म्हटलेलं आहे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला, प्रकल्पग्रस्त असेल त्याचा तुम्ही दाखला देऊ शकता. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे उमेदवाराने अन्य कोणत्याही बँक, आर्थिक संस्था, अन्य संस्था यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केलेले नसल्याबाबत स्वयं घोषणा पत्र आणि परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र तुम्हाला इथं द्यायचे आहेत. आता मुलाखत काय, आता तुम्ही लेखी परीक्षा झाली, आता मुलाखत पा काय. 90 मार्काची तुमची लेखी परीक्षा झाली, ठीक आहे. 100 मार्कापैकी 90 मार्काची तुमची लेखी परीक्षा झाली, 90 मिनिटात तुम्ही पास झालेले आहेत. एकाच 3 या मुलाखतीला गेलेले आहेत. आता एकाच 3 मुलाखतीला गेल्यानंतर तुमची 10 मार्काची मुलाखत राहील. म्हणजे तिकडे 90 झाले होते लेखीचे, इकडे 10 असे झाले, आता पुरे 100. आता 10 मध्ये पहा 10 पैकी 5 गुण कशाला देण्यात आलेले आहेत, उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेनुसार. मग आता कोणाला देईल ते 5 गुण बोनस. ते बोनस गुण म्हणजे काय, ज्याच्याकडे वाणिज्य, बँकिंग, कृषी संलग्न अभियांत्रिकी, संगणक, विधी शास्त्र, व्यवस्थापन शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर असल्यास 1 गुण. हे जर कधी तुम्ही डिप्लोमे कोर्स केले असाल तर याचा 1 गुण. टॅली ऍडव्हान्स टॅली असेल त्याचा 1 गुण. राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असेल त्याचा 1 गुण आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल तर 1 गुण. असे 5 गुण मुलाखतीला याच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. याचबरोबर उमेदवारांची अंतिम निवड सूची पाहू शकता. उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने गुण, मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या उमेदवारांची फायनल सिलेक्शन लिस्ट तयार केली जाणार आहे आणि यामध्येही सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्यक्रम राहील. कनिष्ठ लेखानिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम राहील. त्याचबरोबर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य राहील, म्हणजे 60% वर. त्याचबरोबर आपल्याला काय म्हणते, 1 ते 3 मधील देखील समान पात्रता ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत
सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास प्रथम क्रमांक देण्यात येईल, अशा आपल्याला इथं म्हटलेलं आहे. परीक्षाधीन कालावधी, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहायला आपण. तर लिपिकला 14,000 रुपये, तसेच कनिष्ठ शिपायाला 10,000 रुपये दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल. ओके. प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल म्हणते. 1 वर्षासाठी प्रोबेशनरी, त्या प्रोबेशनरी सेवेमध्ये अशा प्रकारचा तुम्हाला पगार असणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र, हमीपत्र सुद्धा करून द्यावे लागेल. म्हणजे तुमची निवड झाली तर 3 वर्षाचा तुमचा काय करार सुद्धा करून घेतला जाईल. तर माझ्या मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट्स होती. तुम्हाला नक्कीच जाहिरात आवडली असेल आणि तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला काय व्यवस्थितरित्या जाहिरात वाचून घ्यायची आहे, शैक्षणिक अर्हता वाचून घ्यायची आहे. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो, कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर तुम्हाला माहिती घ्यायची आहे, त्यानंतरच अर्ज भरायचा आहे. तर अशाच नवनवीन अपडेट करता चॅनलला जुळून राहा. पोलीस भरती, सरळ सेवा, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग या सर्व भरती संदर्भात अपडेट्स करता आम्ही आपल्याला माहिती देत असतो. थँक्यू सो मच. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.